सुक्या लाल मिरच्या, बऱ्यापैकी हिंग पण टाकतो याच्यात आणि तिखट टाकल्यानंतर ताबडतोब आपल्याला हा मसाला टाकायचा आहे. थोडंसं पाणी टाकून घेतोय म्हणजे काय तो मसाला वाया जाणार नाही. कुठलीही गोष्ट वाया जायला नको. तेच मला वाटतं कधी कधी की स्पेशली लग्न कार्यांमध्ये वगैरे ना उत्साह आणि सेलिब्रेट करणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर आपण जेवण ही गोष्ट अशी आहे की त्याच्यात सगळ्यांच्या नशिबी नसते. तर ती गोष्ट लक्षात ठेवून फक्त वाया जायला नको या गोष्टी याचं भान असलं पाहिजे, बस असं वाटतं. आता हा मसाला मी परतून घेतोय आणि मसाल्याला तेल सुटायला लागलं की समजायचं आहे आपल्याला की मसाला शिजत आलेला आहे. टाकतो थोडी कोथिंबीर, दुधी भोपळ्याचे जे काप आहेत ते आपण याच्यात टाकूया. तुकडे आहेत, सगळे तुकडे टाकून घेऊ आणि याच्यात जाणार आहे हे मसाल्याचं पाणी. हे टाकल्यानंतर आपल्याला दुधी भोपळ्याला एक 8-10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आत्ताच आपण त्याच्यात मीठ टाकूया, त्याचबरोबर थोडासा गूळ टाकणार आहे मी, चवी ॲडजस्ट होण्याच्या दृष्टीने थोडासा गूळ. एक 5 मिनिटाला शिजवून घेऊया. दुधी आता ऑलमोस्ट शिजले असेल आणि आता आपल्याला याच्यात टाकायची चणा डाळ, आणि याला एक आणखीन 5 मिनटं उकळू देतो. म्हणजे सगळे जे मसाले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत ते चणा डाळमध्ये पण शोषले जातील आणि भाजी एकदम टेस्टी बनेल. आता सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं याच्यात लिंबू पिळायचं आहे. वा, रंग तर एकदम खास आलाय, मस्त. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण हे सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला तो ना, म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ म्हणून ते मला करतील. एक होतो आता मला कळ, तुम्ही 2 दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची